सह्याद्री शिक्षण प्रसारक समाज विकास मंडळ नाशिक संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक या ठिकाणी निसर्ग संस्था खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या अध्यक्षा नीता बोबडे मॅडम यांनी टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांनी मक्याच्या सालीपासनं फुलं हा उपक्रम प्रत्यक्षरित्या करून दाखवला. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे, नीता बोबडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे श्री प्रवीण पाटील आणि निवासी शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. बघूया लोकसाक्ष या वृत्तवाहिनीचा विशेष रिपोर्ट. आता मी शिकवते. Action. Yeah, like around it. मी सांगू तुम्ही टाक एकदा त्यांना ओळख करून देतो सगळे हे काय आहे असं. चालेल. नंतर आपण पुढे सुरू करू. चार घेतले. 1 2 3 4 घेतले. बघा कसं कापायचं. इकडून कापते. इथून कापायचं. त्यांना ते येतं ऍक्च्युली. फॅन नसते का फॅनची हो, हो. ती आहे. ते येतं. कापल्यामध्ये चालतं पण ते लहान मोठे आहेत ना ते साईड एकसारखी नाही आहे म्हणून मी कापते. दोन्हीकडे कापते. एकदा इकडून गड्या करतोय आपण बघा असं उलट्या करायच्या. एक दिकडून एक इकडून एक इकडून. तुम्ही फॅन बनवत असाल फॅनची घडी असा पंखा बनवतो ना तुम्ही याचा. रबर.
त्यांना मग तुम्ही याचं डायरेक्ट केलं तरी थोडं मोठं होईल याचं. प्रॅक्टिकल बेसिक दाखवायचंय. ते खूप हुशार आहे सगळेजण, त्याच्यापेक्षा छान बनवणार आहेत ते. सगळ्यात वरचं लेअर वर घ्यायचं. समजतंय ना? समजतंय ना? नुसतं वरती घेते मी एक त्याचं पण फुल बनवताय. असे सगळे लेअर वर घ्यायचे. आता सगळे लेअर वर घ्यायचे. हा, सगळे वरती घ्यायचे. आता याच्यावर आपण थोडं स्प्रे करू शकतो. हे पांढरं झालंय, त्याच्यात लाल वेगवेगळे कलर स्प्रे करायचे. नाही तर मग सर पावडर कलर असेल तोही चालतो. मध्ये टाकायचा आणि काळी रबर मध्ये टाकायचं. त्याला फक्त काप हे थोडंसं वेगळं असं असं फक्त कापायचं यावर तिथून. पैसे पण बरोबर नाही. पैसे मागून घ्या. पैसे आहे ना? पैसे शिवणकामाच्या तिथे असेल. हे बघा बघा तशी असू शकते. हां, ते दाखवायचं फक्त आपल्याला. चुकलेलं आहे ना, एक अजून चुकलेलं आहे ना, त्याचं पण करून काढी लावायची. दुसरं दाखवते, एक सोपं दाखवते. आहे आहे. हां, पाणी टाका अजून. उडलं पाहिजे ह्याचं. अर्धा मग टाका. हे जे ही करू बाजू आत घेतली. हा, वळलेली बाजू.
कळ्या बनवायच्या म्हणा, बुके बनवताना कळ्या पाहिजे अशा करायच्या तयार. काल आपण तो फुलांचा बुके दिला ना, तसा. अशा खूप बनवायच्या कळ्या. भरपूर ही एक बनवल्या, अजून भरपूर एवढं बनवायच्या. आणि झाडाच्या काड्या अशा सुकलेल्या काड्या मावा पाचला, किंवा काही पण मला फक्त बांधायला तार गीर असं पाहिजे काहीतरी. अशा काड्या, झाडाच्या काड्या चालतात. याच मोठं फुल बनवते, याच मोठं फुल बनवते. हे छोटं झालं. आता अजून आता हे आपण आधी असं केलं होतं ना, तर आता असं उलट लावायचं इथून असं. म्हणजे आतला राऊंड आतल्या बाजूने फोल्ड केलं होतं आपण, ते बाजूने ही जी बाजू असते ती आतल्या बाजूने केली होती, आता ही बाहेरच्या बाजूने असं म्हणजे हे फुल तयार होतं. असं बुके तयार होईल. आणि आपल्याकडे हे आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणाने मिळतं आपल्याला. किती मोठं फुल बनवू शकतो आपण, किती मोठं फुल बनवू शकतो. गावाकडे त्यांचं एवढं असंच शेतात असतात ना, हे असं बनवायचं. हो, आम्ही सांगून ठेवलंय गाड्यावाल्यांना की तुमच्याकडे आता येतील, त्यांना विकतात ना, त्यांना सांगितलं बुवा हे तुम्ही फेकण्यापेक्षा आम्हाला द्या. मग त्यांनी ते दिलं. ते आणि हे कुठे युट्यूब कुठे सापडणार नाही सर, कारण हे माझं स्वतःचं कुठे ते चांगलं. हा झाला तिसरा प्रकार. आता हे ना, हो ना, हे ना, हे किंवा हे कोणतेही फुलं आता पांढरं दिसतंय. थोडा वेळ बाजूला नंतर मग हे असे भरपूर एवढे बनवून त्याचा मग आपला कसा बुके तयार केला काल. कणीस, हे काय आहे? कणीस.
हे म्हणजे मुलं शिकवल्यावर याच्यामुळे जे प्रदूषण होते बाहेर ते कमी होईल, पोल्युशन कमी होईल. आता हे याचं आपण बनवलं कुठे ठेवलं हे आपल्या घरातच राहील, पण आपण हे जर बाहेर फेकून दिलं त्याच्यात पावसाचं पाणी पडेल, हे सडेल, त्याचा वास येईल, आपण आजारी पडू, त्याच्याने सगळीकडे प्रदूषण होईल. आता याच्यात बघा ही जादूचे फुलं आहे, हे सुकले तरी छान दिसतात आणि वाळल्यावर पाण्यातून काढले पुन्हा फ्रेश होतात. म्हणजे खाण्याचे रंग असतात ते पाण्यात टाकून त्याच्यात ते बुडवलं की रंगीत होतं. ते नाही सांगते ते फुल तयार झालं, हे त्याचं फुल तयार केलं. हा तर हे आहे ना खराब होत नाही, मुंबई आपला बाहेर ठेवलं तरी खराब होत नाही. त्याच्यात वेगवेगळे रंग आपण टाकायचे, त्याचं पुन्हा पाण्यात बुडवायचं, पुन्हा ते छान होतं. ह्याला मला दोरा आणलाय मी ऍक्च्युली. एका दुकानातून विकत घेतल्या सगळ्या वस्तू ज्या मला लागतात. हे आहे साडी रस्त्यावरची आणि किंवा तार असेल तर एका मग घालून आणा एखादा लाल रंग मग्यात रंगीत पाणी. एक तर आता ही काडी वगैरे आणते मी. दिवाळीच्या वेळेला जे फुलझडीची तार असते, दिवाळीचे आपण दिवाळीची ती त्याच्यात जी ते तार असते ती पण टाकली चालेल. ती टाकायची, तार याच्यात टाकायची इथून. असं तार असं टाकलं. हा बिलकुल बिलकुल हेच टाकायची ना. हा दिवाळीच्या वेळेस याच्यात टाकायची म्हणजे पक्का राहतं. बुके करतो ना आपण, तर मग ते हे खूप जवळ आहे फुल, त्याच्यामुळे साध्या बुकेमध्ये ते निघून जातं. आता एक संपलं, त्याचं छान फुल बनवलं. आता दुसरं बघ. ते खाऊन घ्यायचं. तरी चालतील. तुम्हाला तयार बेस आहे तुमच्याकडे. गणपती आम्ही शिकवतो बनवायला. गणपती ब्लेस्ड ग्रुप की मेंबर अनीता जी गुप्ता, इनके बेटे अर्पित गुप्ता के जन्मदिन के अवसर पर हमारे अमर बंसीलाल छाजेड़ जागृति श्रवण विकास विद्यालय के बच्चों को आज, दिव्यांग बच्चों को आज उनकी तरफ से पूरी छोले की सब्जी और खीर ये मिष्टान्न दे दिया गया है. सबसे पहले हम हमारे दिव्यांग बच्चों की ओर से अर्पित को उसके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. उसका हमारे बच्चों की ओर से उसको बहुत बहुत आशीर्वाद, उसका आरोग्य अच्छा रहे, उसकी सब
मनोकामनाएं पूरी हो, ऐसे हमारे दिव्यांग बच्चों की ओर से अर्पित को बहुत बहुत शुभकामनाएं। और ब्लेस्ड ग्रुप को खूब खूब धन्यवाद जो आज आपने हमारे बच्चों के साथ अर्पित का जन्मदिन मिष्टान्न भोजन के साथ किया है। थैंक यू।